महिला व बाल विकास विभागामध्ये रिक्त पदांची संख्या 6,000च्या वरती आहे. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहित नाही की आपली 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झाले किंवा जे काय आपलं एज्युकेशन झालेलं आहे, आपण या भरतीसाठी किंवा येणाऱ्या जागेसाठी पात्र आहोत का. म्हणून आजचे जे लेक्चर आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की आरोग्य विभागामध्ये नेमकी कोणकोणती पदं असतात आणि त्या पदांची पात्रता काय असते, हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा. का तर इथं हा जो विभाग आहे, हा दरवर्षी मोठ्या संख्येनं पदसंख्या काढत असतो आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना वेगळा काय अभ्यास नाही. तुम्हाला सांगतो, जनरली आपण जो अभ्यास करतो तोच अभ्यास आहे, थोडासा चेंज आहे, तो चेंज सहज शक्य सगळ्याला असतो. आणि म्हणून अत्यंत लक्ष देऊन बघायचं, एकही मिनिट स्किप करू नका. याला मी तुम्हाला डिटेल सगळी पद आणि पदांसाठी पात्रता आणि संभाव्य लेवलला त्याचे काय काय अपडेटेड जागा किती येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला सांगतो. आता टप्प्याटप्प्यानं जर आपण सुरुवात केली तर महाराष्ट्र आरोग्य विभाग म्हणलं की कोणकोणत्या ठिकाणी भरती होती बघा. तर या ठिकाणी पहिलं बघा, आरोग्य विभाग आहेच, ह्यामध्ये कुठं काही शंका नाही. ह्या डिपार्टमेंट मध्ये आरोग्य विभाग, NHM नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र, त्या अंतर्गत सुद्धा ही पदं भरली जातात. जिल्हा परिषदेच्या ZP जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये ही पदं भरली जातात. DMAR मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा ही पदं भरली जातात. आणि MPSC चं मेडिकल ऑफिसर आणि स्पेशलिस्ट जे केडरची पदं आहेत आरोग्य विभागातली, म्हणजे एकंदरीत या 6 विभागाकडनं ही जाहिरात प्रसिद्ध होती. 6 नाही, किती झाले, 5 विभागाकडनं आरोग्य विभागाची काय दरवर्षी काय ना काय जाहिरात प्रसिद्ध होती. म्हणजे गृह मंत्रालय म्हणलं की एक विभाग आहे, झालं त्याचं एखादी ऍड, तसं नसतंय. 6 विभाग, 5 विभागाकडनं ह्या पदांची जाहिरात येत असते. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर सगळ्यात मोठं पद यातलं वैद्यकीय अधिकारी. आता हे वैद्यकीय अधिकारी ज्याला मेडिकल ऑफिसर आपण म्हणतो, तर हा जो मेडिकल ऑफिसर आहे याची पात्रता काय आहे, तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, याला MBBS विद्यार्थी लागतात. आता हे काय विद्यार्थी कमी आहेत, परंतु जिथे MBBS मिळालं नाही तर BAMS वरती पण कार्यक्रम चालून जातो. आता यामध्ये आपण पाहतो की याचं पेमेंट वगैरे भरपूर कायमचं पद आहे. आणि जे PHC आपण पाहतो की प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्यानंतर शहरी आरोग्य केंद्र आहेत, अशा ठिकाणचे रुग्ण तपासणं यांच्या मार्फत हे त्यांचं काम आहे. MPSC मार्फत ही परीक्षा होती वैद्यकीय अधिकाऱ्याची, मेडिकल ऑफिसर. आता पुढचं पद असतं बघा, स्टाफ नर्स. मोठ्या संख्येनं पद येणार हे आहे, कोणतं, स्टाफ नर्सच्या पोस्ट. आता याला बघा, JNM हा कोर्स झालेला असावा तुमचा, किंवा BSc नर्सिंग हा कोर्स झालेला असावा. हे पात्रता आहे बेसिक. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल कडे तुम्ही नोंदणी, ते ऑटोमॅटिक तुमची डिग्री पूर्ण झाल्यावर होऊन जाते. ऑटोमॅटिक होत नाही, पण तुम्हाला करावं लागते की तिथे त्या डिपार्टमेंट मध्ये असणाऱ्या सगळ्याला माहित आहे. त्यानंतर वेतन 20,000पेक्षा जास्त आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो वार्ड ड्युटी, OPD, IPD, लसीकरण, ANC, PNC, इमर्जन्सी, अशा प्रकारचं कामकाज आहे ते यांचं असतं. यांची पद भरती जे नॅशनल हेल्थ मिशन, DMR विभाग, ZP विभाग आणि आरोग्य विभागामार्फत यांची दरवर्षी जाहिरात येत असते. दरवर्षी काय जाहिरात येत असते, म्हणजे या 4 डिपार्टमेंट कडून हे स्टाफ नर्स भरल्या जात असतात. आता हे सगळं TCS IBPS परीक्षेच्या माध्यमातून हे पद भरली जातात. आता बघा पुढचा विषय, TCS IBPS च्या माध्यमातून जी पद भरली जातात आरोग्य विभागाची, सरसकट तयारी त्याची आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून केली जाते. त्याच्यासाठी हा कोर्स आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, तिथं जा, ऍप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही कोर्स परचेस करा. काय अडचण आली तर इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, 7038155255, ह्यावरती कॉल करा. आता पुढचा मुद्दा जो आहे, पद आहे बघा, ANM, ज्याला आरोग्य सेविका, प्रसविका अशा प्रकारचं पण नाव आहे.
ह्याच्यासाठी एएनएम चा कोर्स केलेला असावा, नर्सिंग कोर्स आहे, एएनएम चा कोर्स केलेला असावा. कामकाज काय तर माता बाल आरोग्याचं निरीक्षण करणं, गर्भ तपासणी करणं, लसीकरण, कुटुंब कल्याण, गाव पातळीवरचे जे आरोग्य विभागाची कामं आहेत ते एएनएम नर्स किंवा आरोग्य सेविका यांच्याकडून केलं जातं. नॅशनल हेल्थ मिशन, जेडपी याच्या माध्यमातून पद भरली जातात आणि टीसीएस आयबीपीएस परीक्षेच्या माध्यमातून हे पद भरली जात असतात. पुढचं पद आहे बघा, हे फक्त पुरुषांसाठी पद आहे, ज्याला एमपीडब्ल्यू म्हणतात, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. ह्याच्यासाठी फक्त पुरुष असतो. ह्याची पात्रता असते 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकलचं बेसिक ट्रेनिंग, जसं की सॅनिटरी इन्स्पेक्टरचं ट्रेनिंग किंवा कोर्स केलेला असावा असं लागतंय. आता याची भरती सुद्धा नॅशनल हेल्थ मिशन जेडपी अशा माध्यमातून होती. पुढचं पद आहे जेएनएम. कोणतं? जेएनएम, जनरल नर्सिंग अँड, ज्याला आपण मिडवायफरी कोर्स म्हणून ओळखलं जातं. तर याची पात्रता आहे तर जेएनएम. हे सुद्धा आपण पाहतो ऍज एएनएम सारखं काम आहे, थोडस जबाबदारीचं काम असतं. आता बघा पुढचं आहे फार्मसिस्ट पद. आता हे पद 2000च्या वर याच्या जागा येणार आहेत, म्हणजे या विविध विभागातनं. त्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठी सुवर्ण संधी. अतिशय जबरदस्त पद आहे. डी फार्मसी किंवा बी फार्मसी विद्यार्थी असावा. काय असावा? डी किंवा बी फार्मसी असावा. महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल कडे नोंदणी करावी. औषध साठा, औषधाचं वितरण, स्टॉक रजिस्ट्रेशन, एक्सपायरी मॉनिटरिंग हे याची काम आहे. जेडपी, नॅशनल हेल्थ मिशन, महानगरपालिका, नगरपालिका सर्व बाजूला ही पद भरली जात असतात. आयबीपीएस टीसीएसच्या माध्यमातून ही पद भरली जात असतात. काही वेळेस याला एक्सपिरियन्स मागतात, पण मॅक्सिमम टाइम बिगर एक्सपिरियन्सचीच ही पद भरली जातात. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियन, बीएससी असावं, बरोबर आहे, त्याच्यासोबत डीएमएलटी असावं किंवा 12वी डीएमएलटी सुद्धा कधी कधी अप्लाय करू शकतात. त्यानंतरचं पद आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. बीएससी कम्युनिटी हेल्थ मध्ये केलेलं असावं किंवा बीएससी नंतर जेएनएम केलेलं असावं किंवा बीएमएस केलेलं असावं. अतिशय जबरदस्त पद आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. बीएससी प्लस डीएमएलटीच्या विद्यार्थ्यांना किंवा बीएमएच्या विद्यार्थ्यांना किंवा आपण पाहतो जेएनएमच्या विद्यार्थ्यांना हे पद अतिशय महत्वाचं आहे. जे सब सेंटर असतात प्रायमरी हेल्थ केअरची, ह्याच्या आपण पाहतो स्क्रीनिंग वगैरे हे कामं केली जातात. नॅशनल हेल्थ मिशन, आयुष्मान आरोग्य या माध्यमातून ही पद भरली जात असतात. तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर ह्या पदामध्ये एकंदरीत जर पुढचं आहे बघा, इतर पद काय आहेत, जसं की आरोग्य पर्यवेक्षक. ह्याला आपण पाहतो की आरोग्य पर्यवेक्षक हे पण पद आहे. आता या पदामध्ये एकंदरीत जर पाहायचं झालं फील्ड मॉनिटरिंग वगैरे असतं आणि साधारणतः आरोग्य पर्यवेक्षक ह्या पदासाठी विशेष असं काय क्वालिफिकेशन 12वी वगैरे असेल तरी तिथं जमून जातं. त्यानंतर आरोग्य सहाय्यक ही पद सुद्धा आहे. आता यामध्ये आपण पाहतो एमपीडब्ल्यू, एएनएम हे पात्रता यायला लागते. कशाला? आरोग्य सहाय्यक साठी एमपीडब्ल्यू किंवा एएनएम ची पात्रता. आरोग्य पर्यवेक्षकला एमपीडब्ल्यू लागतं. 12वी सुद्धा कधी कधी अप्लाय करू शकतात, एक दोनदा घडलेलं आहे असं. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट एमबीबीएस चे विद्यार्थी आहेत, तिथं काही विषय नाही. त्यानंतर काय 7 रोग तज्ञ. आता कधी कधी एखादा शब्द वाचता वाचता, जसं की आता एपिडोमायलॉजिस्ट हा शब्द वाचता वाचता माझा घोळ झाला, होऊ शकतो. आता एपिडोमायडोलॉजिस्ट हे जे आहे, ज्याला आपण 7 रोग, साथीचे रोग जे आहेत त्याचे तज्ञ आपण पाहतो. मेडिकल ग्रॅज्युएट असावा तो. आता मेडिकल ग्रॅज्युएट मध्ये बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस सगळंच चालतं तिथं. अशा प्रकारे त्याचं पद आहे. हे पद वारंवार निघत नाही, परंतु बऱ्यापैकी आता हे रिक्त पद आहेत. कोरोना कालावधीपासून
ही पद भरायला चांगल्या प्रकारे सुरुवात करण्यात आलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इतर एक्स-रे टेक्निशियन पद आहे, बीएससी मेडिकल रेडिओग्राफीचं हे पद आहे. आपण पाहतो एक्स-रे इमॅजिनेशन वगैरे जे आहे हे मुद्दे आहेत. त्याच्याबरोबर डेंटल हायजिनिस्ट हे सुद्धा पद आहे. आता याला डेंटल कोर्स केलेला असावा असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो फिजिओथेरपिस्टचा सुद्धा या ठिकाणी पद भरलं जातं. आता याची जे आपण पाहतो फिजिओथेरपिस्टचा डिप्लोमा केला तरी इथं जमतं. त्यानंतर न्यूट्रिशनच्या डायटिशियनच्या संदर्भातले सुद्धा पद इथं भरली जात असतात. तर अशा प्रकारे हे टेक्निकल पद आहेत, दरवर्षी पद आहेत. आता हे जे न्यूट्रिशनच्या संदर्भात बीएससी किंवा एमएससी न्यूट्रिशन या विषयात न झालं तर ते विद्यार्थी तिथं पात्र आहेत. बा स्पेसिफिक क्वालिफिकेशनच्या विद्यार्थ्यांना हे लय भारी संधी आहे, लय भारी विषय आहे. का तर यामध्ये पदांची संख्या वगैरे खूप चांगल्या प्रकारची असते आणि यात मॅक्सिमम पद तुम्ही बघितले असतील की जे क्वालिफिकेशन आहेत ना, हे क्वालिफिकेशन जनरल आहेत, म्हणजे असं लय मोठी विशेष क्वालिफिकेशन नाही. त्याच्याबरोबर बरीचशी पद असतात, फवारणी बिवारणी, यामध्ये त्याला 10वी 12वीचे विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत. हे आरोग्य विभागाची स्पेशल पद आहेत. तर इथं आपण पाहतो एक पद आहे, अजून एक डीपीएम डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, हे एमबीए झालेले विद्यार्थी याला पात्र असतात. त्याच्याबरोबर अजून एक पद असतं बीपीएम ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, ज्यामध्ये ग्रॅज्युएट असावा असं सांगितलेलं आहे. विशेष मॅनेजमेंट मध्ये असेल तर प्राधान्य दिलं जातं. अजून पद आहे हॉस्पिटल किंवा पब्लिक हेल्थ मॅनेजर, यामध्ये आपण पाहतो एमबीबीएस चे विद्यार्थी असतात. अजून आहे डीओ डाटा एंट्री ऑपरेटर, 10वी 12वी वरती हे पद आहेत. एमएससीआयटी पाहिजे, टायपिंग पाहिजे, अशा प्रकारची पद आहेत. तर हे आरोग्य सेवक बरोबर आहे, 12वी वरचं पद आहे. अशा प्रकारची पद मोठ्या संख्येनं आहे. ह्याचा जो पॅटर्न आहे, पॅटर्न सरळ आहे, तुम्हाला सांगतो. कधी कधी लेखी म्हणजे नेहमी लेखी परीक्षा आहे, काय पदाला मुलाखत घेतात काय पदासाठी, जसं मेडिकल ऑफिसर वगैरे, परंतु मॅक्सिमम पदाला डायरेक्ट लेखीनंतर कागदपत्राची पडताळणी होती आणि अंतिम गुणवत्ता अशा प्रकारे लावले जाते. तर हे असे एकंदरीत हा प्रकार आहे, तुम्हाला सांगतो, लक्षात आलेला असावाच तुमच्या की आरोग्य विभागातले महत्वाचे पद आहेत आणि या पदांच्या पात्रता त्या चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा इथं मी व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.